नमो बुद्धाय. धम्मपद. आज आपण पाहणार आहोत पक्की नक बघो. प्रकीर्ण वर्ग. थोड्या सुखाच्या त्यागाने जर पुष्कळ सुख मिळत असेल तर पुष्कळ सुख लक्षात घेऊन बुद्धिमान माणसाने थोड्या सुखाचा त्याग करावा, अल्प सुखाचा त्याग करावा. दुसऱ्यावर दुःख लादून जो आपण सुखी होऊ पाहतो तो वैराने परिपूर्ण पुरुष वैरातून मुक्त होत नाही. दुसऱ्याला दुःख देणारा दुःखापासून मुक्त होत नाही. जे कर्तव्य आहे ते करीत नाही, जे अकर्तव्य आहे ते करतात, त्या उन्हाळ प्रमत्त मलिन पुरुषाचे चित्त मल वाढतात. कर्तव्य करणारा क्षीणाश्रव होतो. काया ही क्षणभंगूर असून तिच्यात मलिनता इत्यादी असंख्य दोष असतात. जे नित्य कायागत स्मृतीची भावना करतात असे कर्तव्य तत्पर पुरुष जे करायचे नसते ते करीत नाहीत. अशा स्मृतिमंत व जागृत पुरुषाचे चित्तमल नष्ट होतात. नियमित कर्तव्य करणाराचे आश्रव अस्ताला जातात. माता तृष्णा, पिता अहंकार, 2 क्षत्रिय राजे, शाश्वत आणि उच्छेद दृष्टी आणि राज्यातील त्याचे अनुचर, विषयातील सर्व आसक्ती यांना मारून ब्राह्मण निष्पाप होतो. म्हणजेच मनुष्य जेव्हा तृष्णेला व अहंकाराला जिंकतो तेव्हा तो ब्रह्म अथवा निर्वाण पद प्राप्त करतो. आसक्तीला मारून ब्राह्मण मुक्त होतो. माता तृष्णा, पिता अहंकार, 2 क्षत्रिय राजे, शाश्वत आणि उच्छेद दृष्टी आणि 5वा व्याघ्र संशय यांना मारून ब्राह्मण निष्पाप होतो. आसक्तीतून मुक्त होऊन ब्राह्मण दुःखमुक्त होतो. ज्यांना अहर्निश बुद्धाची नित्य स्मृती असते ते गौतमाचे शिष्य उत्तम बोध स्मरून जागृत असतात. ज्यांना अहर्निश धम्माची नित्य स्मृती असते ते गौतमाचे शिष्य उत्तम बोध स्मरून सदैव धम्मानुचरण करतात. गौतमाचे शिष्य बुद्धाच्या गुणस्मरणात तल्लीन राहून रात्रंदिवस सदैव संघाचे कल्याण चिंततात. गौतमाचे शिष्य बुद्धाच्या गुणस्मरणात तल्लीन राहून कायिक पाप होऊ न देण्याची खबरदारी घेतात. गौतमाचे शिष्य बुद्धाच्या गुणस्मरणात तल्लीन राहून रात्रंदिवस अहर्निश अहिंसेत रत असतात. गौतमाचे शिष्य बुद्धाच्या गुणस्मरणात तल्लीन राहून रात्रंदिवस सदैव भावनेत तीव्र विचारात मग्न असतात. कुशल कर्म करणारा सुखाने झोपतो आणि उठतो. नीट न पाळलेली प्रवृत्ती दुःखमय असते. गृहस्थी जीवन दुःखमय असते. अयोग्य माणसांचा सहवास दुःखकारक असतो. अवघी जीवनयात्राच दुःखमय असते आणि म्हणून माणसाने यात्री होऊ नये आणि दुःखी होऊ नये. संसाररूपी मार्गाचा यात्री होऊ नये. यश आणि भोग ज्याने आपल्यातून काढून टाकले आहेत असा श्रद्धा व शीलसंपन्न माणूस जेथे जेथे जातो तेथे तेथे तो पूज्य होतो. श्रद्धा शीलसंपन्न सर्वत्र पूज्य असतात. हिमालय पर्वताप्रमाणे संत दुरूनही प्रकाशतात, पण असंत लोक जवळ असूनही रात्री फेकलेल्या बाणाप्रमाणे दिसत नाहीत. सत्पुरुष सर्व काळात प्रकाशतात. एकच आसन ठेवणारा, एकच शय्या बाळगणारा, एकटाच भ्रमण करणारा असा आळसरहित होऊन, स्वतः संयमी होऊन आणि एकटाच वनात रममाण हो. सत्पुरुषाने एकांतवासात राहावे. यापुढील भागात आपण पाहणार आहोत निरय वर्ग. निरय वर्ग. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.